सर्वांना विनंती आहे, भजन चालू असताना सर्वांनी हाताने टाळ्याने मुखाने नाम घेत चला. पुढे प्रसंग असा घडला. महाराज एक दुबळी ब्राह्मण स्त्री तुकोबरायांच्या भेटीला आली आणि तुकोबरायांना त्यांनी विनंती केली की म्हणे महाराज, माझी एक विनंती अशी आहे तुम्हाला की तुम्ही आमच्या घरी कीर्तना करीता यावं. आणि अशी माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी कीर्तन करीता यावं. म्हटल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं, एवढंच नाही, येतो म्हणे, तुम्ही काय करता, चला येतो म्हणे. एक दिवशी प्रसंग असा घडला, पण त्या महिलेनं सांगितलं, नाही म्हणे महाराज, काही हरकत नाही, पण मला ती 4 दिवसाची सुट्टी हवी. त्याचं कारण आहे, मला 4 दिवस कुठंतरी मी अगोदर मोलमजुरी करण्याकरिता जाते आणि भरपूर अशी मोलमजुरी करून येते आणि मोलमजुरी करून आल्यानंतर त्यातलं जे काही नफा मला भेटल, मिळालेल्या नफ्यातून मी काय करेन तर एक तुमचे काय असणारे 10 साथीदार, 10 ते 11 साथीदार आणि 12 तुम्ही, असे मला 10-12 जणांचे भोजन घालवायचे आहे. पण त्या भोजनाला लागणारा जो शिदा सामुग्री आहे ना, मला थोडस ते जमा करायला थोडासा टाइम जाणार आहे म्हणे. तुकोबरायांनी सांगितलं, काय हरकत नाही म्हणे, ठरा. ठीक आहे, ठरल्याप्रमाणे सगळं होईल म्हणे. ती महिला 4 दिवसांना परत तुकाराम महाराजांकडे आली आणि तुकोबरायांनी विनंती केली की म्हणे, आता मी मोलमजुरी करून 11 ते 12 जणांना मी भोजन खाऊ घालले, एवढा शिदा गोळा केलेला आहे. आता तुम्ही आमच्या घरी भोजना करता या. आणि ठरल्याप्रमाणे तुकोबरायांनी भोजना करता म्हणून त्या ब्राह्मण स्त्रीच्या घरी गेले. परंतु तिने एक शोकांतिका व्यक्त केली गेल्याबरोबर धोध आणि पाऊस झाला आणि पावसामुळे अडचण अशी आली की ती मातीची भिंत फुगली गेली. पूर्वीच्या काळामध्ये जास्त दगडाच्या आणि मातीच्या भिंती असायच्या, आता त्या राहिल्या नाही. ती मातीची भिंत फुगली गेली आणि मातीची भिंत फुगून एका साईडनं कल्ली गेली. आता कल्लेली भिंत त्या स्त्रीला, त्या महिलेला डोळ्यांना दिसू लागली. त्याने असं सांगितलं, महाराज, भोजनाकरता मी साहित्य तर आणलंय, हे मान्य मला, परंतु अडचण अशी आली की ती जी मातीनं भरलेली भिंत आहे ना, ती माझ्या घराचे ढासळेल अशा स्वरूपात सध्या उभी आहे. ती भिंत ढासळणार आहे का तर एका बाजूला कल्लेली आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी घात होऊ शकतो, म्हणून जेवण कसं करायचं. आता तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुम्ही काळजी करू नका म्हणे, जेवण ही होईल, काही काळजी करायचं कारण नाही म्हणे. आणि ठरल्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी सगळ्याला सांगितलं, चला म्हणे आत घरात बसा, भिंत ढासळणार नाही. महाराज सगळे ते भेळ लागले. महाराज सगळे तुकाराम महाराजांच्या सोबत आलेले सोबत भेळ लागले का. अहो, कधी भिंत पडेल आणि कधी काय होईल काय सांगता येतंय का. सगळे लोक घाबरायला लागले महाराज, आणि घाबरून कोणीच आत जायला तयार नाही. अशा प्रसंगामध्ये तुकाराम महाराज स्वतः एकटे पहिले आत गेले महाराज आणि घरामध्ये जाऊन बसले. तुकाराम महाराज गेले की सगळे एक 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 ते 10-11 जण सगळे तिथे त्या ठिकाणी गेले महाराज आणि सगळे त्या ठिकाणी जाऊन भोजना करता बसले. भोजन झालं आणि भोजन झाल्यानंतर असा प्रसंग घडला. त्या महिलेने एक इच्छा व्यक्त केली, महाराज भोजन तर झालं
आता महाराजांनी सांगितलं पहिला, त्या महिलेला महाराजांनी सांगितलं की काय करा म्हणे, आता भोजन वगैरे सगळं झालेलं आहे. टाळकर यांना सांगितलं पहिले, तुम्ही सोबत आलेले जे ग्रस्त होते त्या सगळ्या ग्रस्तांना सांगितलं तुम्ही आता सगळे बाहेर व्हा म्हणे, मी सगळ्यात शेवटला येतो. सगळे बाहेर झाले. जसं जेवण झालं महाराज ते सोबती आलेले तर पहिले घराच्या बाहेर पळाले महाराज. का? कधी भिंत पडेल नाही सांगता येईल का? पूर्ण भिंत खणलेली आहे. सगळे घराच्या बाहेर गेले. पण प्रसंग असा घडला महाराज, तुकोबाराने त्या महिलेला सांगितलं काय करा म्हणे, हे तुमच्या घरातली भांडी गुंडी पण बाहेर काढा म्हणे, सगळे बाहेर काढा. त्या भांडी काढली. हे बाकीचं जे सगळं साहित्य ना ते सगळं सुद्धा बाहेर काढा म्हणे. आता ठरल्याप्रमाणे त्या मुलीने सगळं बाहेर काढलं. त्या मुलीला सांगितलं का चला म्हणे तुम्ही सुद्धा बाहेर व्हा, चला तुम्ही सुद्धा बाहेर व्हा. का? एका मिनिटात भिंत पडणार आहे, तुम्ही बाहेर व्हा. बघा काही ताकद होती महाराज, काही ताकद होती. महाराजांनी सांगितलं त्या महिलेला बाहेर काढलं. महिला म्हटल्या जेवण होईपर्यंत पडली नाही, आता कसं पडत नाही तुकाराम महाराज म्हणे तुम्ही व्हा तर बाहेर. तशी ती महिला बाहेर निघाली. आणि बाहेर येता बरोबर तुकाराम महाराज जसे जसे एक एक पाऊल टाकून बाहेर येऊ लागले ना महाराज, तशी तशी महाराज जसा एक पाऊल तुकोबारायांचा बाहेर पडायचा, भिंत हळूहळू हळूहळू खाली खाली कलायची. तुकोबारायांचा जसा पाऊल पुढे पडायचा तशी भिंत ती खाली यायची. जसा पाऊल पुढे पडायचा तशी ती भिंत खाली यायची. अहो तुकोबारायांनी उंबऱ्यातल्या बाहेर उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकला तशी भिंत बरोबर कोसळली. उंबऱ्याच्या बाहेर पाऊल टाकता बरोबर भिंत कोसळली महाराज. त्या भिंतीची सुद्धा ताकद झाली नाही की तुकोबारा सोबत असताना कोसळायची. सगळी भिंत ढासळली महाराज. आता महिलेनं सांगितलं भिंत ढासळली करेल. तुकाराम महाराज म्हटलं तर मी निघतो. नाही म्हणे महाराज माझी दोन इच्छा. आता महिलेला बघ की महिलेला तुकोबारांच्या कीर्तनाचा मोहन आवडला महाराज. त्या महिलेने सांगितलं महाराज ठरल्याप्रमाणे भोजन झालंय, पण आपण याच्यात बरोबर ठरलं होतं ते म्हणजे काय, भोजनाबरोबर कीर्तन करायचं ठरलं होतं. तुम्ही असा शब्द दिला होता की तुमच्या घरी मी भोजन पण करेन आणि तुमच्या घरी मी कीर्तन पण करेन. मग आजचं कीर्तन झाले महाराज. तुकोबाराय म्हणले मी असं कसं घरी जाईल महाराज. तुकोबारायची कीर्तन तुम्हाला काय सांगावी, 2 प्रहर कीर्तन तुकोबारायांचं चालायचं. किती प्रहर? झोपला नाही ना कुठे, थोडस उत्तर द्यायचं. किती बरे प्रहर कीर्तन चालायचं तुकोबारायांचं? 2 प्रहर म्हणजे किती किती तासाचा एक प्रहर असतो महाराज माहितीये का आपल्याला? 3 तासाचा एक प्रहर. असे 2 प्रहर कीर्तन चालायचे महाराज. 6-6 तास. इथं आम्ही 2च तास कथा करतो तर आपले इकडचा पाय तिकडं तिकडचा पाय इकडं करतो. काही मंडळी तर बसलेच असं गमतीने की निवांत आरामातच बसलेत महाराज. पण तुकोबारायचं 3 प्रहर कीर्तन चालायचं महाराज. सामान्य ताकद आहे का? आता ते कुणी भानगडी पडून एक करूही नाही महाराज. आपण जर चुकून करायला लागलो तर आपण आणि आपल्या खाली टाकलेलं असं एवढंच राहील. बाकीचे कोण थांबतील का नाही शंकाच. तसं ठरलं. आणि आपल्या त्या मुलीला सांगितलं काही नाही म्हणे तुमची ती अडचण मी दूर करतो. कीर्तन पुढे होणार. ठरलेलं काय, तुमच्या घरासमोर कीर्तन करायचं. कीर्तन घराबरोबरच होणार, घराच्या समोरच होणार. त्या महिलेने सांगितलं महाराज असं का म्हणता म्हणे तुम्ही, घरासमोर कीर्तन कसं शक्य आहे का? काय होणार नाही? अहो महाराज म्हणे ज्या घराच्या समोर कीर्तन करायचं होतं ते घर तर पडले नाही महाराज. नाही म्हणे तुकाराम महाराज तिथंच करायचं. सगळ्यांना सांगितलं काय कर म्हणे. जेवढे 10-11 जण महाराजांच्या सोबत टाळकडे आले होते ना त्यांना प्रत्येकाला सांगितलं काय करा म्हणे तुम्ही प्रत्येक जण काय करा, प्रत्येकाच्या साह्याने प्रत्येकाला जेवढं काय करता येईल तेवढं करा. काय करा. काही जण म्हणे पाण्याची सेवा तुम्ही द्या. काहींनी सांगितलं की महाराज माझ्या घरी वाळू आहे, आमच्या नदीमध्ये वाळू आहे,
नदी माझ्या रानात गेलेली आहे आणि माझ्या रानात मी वाळू आणतो तुम्हाला देतो. महाराजांनी सांगितलं वाळूचं काम तुमच्याकडे दिलं, विटाचं काम एकाकडे दिलं, प्रत्येकाकडे कामं वाटून दिली. जेवणाला आलेल्या सगळ्या टाळकऱ्यांना तुकोबारांनी कामं वाटून दिली आणि प्रत्येक जणाला पाठवलं घराकडे. सगळं साहित्य गोळा केलं आणि साहित्य गोळा करून तुकोबारांनी तिचं त्या महिलेचं घर उभा केलं आणि घराच्या समोर कीर्तन तुकोबारांनी केलं. त्या दुबळ्या ब्राह्मण स्त्रीची कीर्तनाची अपेक्षा सुद्धा तुकोबारांनी, कीर्तनाची इच्छा सुद्धा तुकोबारांनी पूर्ण केली. महाराज जगातली पहिली घरकुल योजना आमच्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी उभा केली. जगातली पहिली घरकुल योजना तुकोबारांनी उभा केली. महाराज ही सामान्य गोष्ट नाही. आता खरं तर घरकुल योजनेला आमच्या तुकोबारांचं नाव द्यायला पाहिजे महाराज, बरोबर आहे ना. जगातली पहिली घरकुल योजना तुकोबारांनी त्या महिलेला घर बांधून दिलं म्हणजे काय जो काय का. आज 25 रुपये जर एखाद्या घुसणे मागून घेतले तर दुसऱ्या दिवशी लगेच आपण मागायच्या दुकानामध्ये काल दिलेले 25 रुपये दे, गरीब संपलंय मागतो की नाही महाराज आपण. तुकोबारांनी त्या महिलेचं घरही बांधून दिलं महाराज. असाच परमार्थ करत करत तुकोबाराय परोपकार करू लागले आणि परोपकार करता करता इथंच शेजारी करंजा या मावला म्हणून गाव आहे. काय करंजा या मावला म्हणून गाव आहे मला वाटतं. त्या गावामध्ये तुकोबाराय भजना करता बसायचे. आता शेवटी तुकोबाराय भंडारा डोंगरावरती यायचे, अभंग लिहायचे, तपश्चर्या करायचे. ही भूमी म्हणजे काही सामान्य भूमी नाही महाराज. मी पहिल्या कथेमध्ये सांगितलं होतं भंडारा डोंगरावरती तुकोबारायांच्या सेवेसाठी का जायचं. अहो या मातीमध्ये येऊन काही करण्यापेक्षा, या मातीमध्ये येऊन आम्ही काहीतरी करण्यापेक्षा या मातीला नमस्कार करण्याचा जास्त आनंद आहे आपल्याला. का अहो या मातीतून माझे तुकोबाराय चालत गेले, याच मातीला माझ्या तुकोबारायांचा स्पर्श लागलाय महाराज. सकाळी उठता बरोबर या मातीचं दर्शन घेतलं पाहिजे महाराज, या मातीचं दर्शन घेतलं पाहिजे. ही माती सामान्य नाही माती. शेवटी जिजाबाईने सांगितलं होतं हा देवा देवा इथं डोंगरावर बसून सगळं घरदार प्रपंच सोडून आम्ही येऊन काय बसण्याची गरज नाही. तुम्हीच तुकोबारायांचे कान उघडायचे असेल तर उघडा. तेव्हा तुकोबारांनी सांगितलं तुकोबा एवढा काही परमार्थ कामाचा तुम्ही काय करा, जिथं आहे तिथून परमार्थ करायला. त्यावेळी तुकोबारांनी तिथून पुढचं आयुष्य असं केलं की त्या डोंगराच्या खाली बसून भजन करायला सुरुवात केली. इथं जवळ एक करंजा या मावला नावाचं गाव आहे. महाराज त्या गावामध्ये गेले भजन करायचे. त्या गावामध्ये जाऊन भजन करायचे. बघा एक दुर्दैव आहे महाराज, जन्माचं भाग्य जरी देहूकरांना लाभलं ना महाराज, देहूवासियांना लाभलं तर तुकोबारायांची जन्मभूमी जरी देहू गाव असलं, जन्मभूमी जरी देहू गाव असलं तर तुकोबारायांची कर्मभूमी मात्र देहू नाही आहे. तुकोबारायांची कर्मभूमी लोहगाव आहे. हे जे विमानतळ आहे ना आता तुकोबाराय त्या लोहगावला जायचे, कीर्तन करत बसायचे. तसंच इकडं भजना मला म्हणून जाऊ दे, मी पुढच्या नंतरच्या चरित्रामध्ये ते सांगेनच तुम्हाला. तसं तुकोबाराय इकडं करंजा मावला गावामध्ये गेले, भजनाला बसले आणि तिथं भजनाला बसल्यानंतर एक शेतकरी आला आणि शेतकऱ्याने तुकोबारायांना सांगितलं तू काही एका मोठ्या शहरामध्ये तो नोकरीला असल्यामुळे त्याला शेतामध्ये लक्ष लागत नव्हतं किंवा शेतामध्ये त्याच्याकडे एवढा पुरेसा वेळ नव्हता. तुकोबाराय का झाडाच्या खाली भजन करत बसताय, त्याने ओळखलं आणि तो तुकोबारायांकडे तो शेतकरी गेला आणि त्या तुकोबारायांकडे शेतकरी जाऊन त्या शेतकऱ्याने तुकोबारायांना विनंती केली, तुकाराम महाराज नाहीतरी तुम्ही असेच निवांत बसून भजन करता. तुकोबाराय म्हटले मग एक काम करचाल का म्हणे महाराज. तुकोबारायांनी सांगितलं का नाही करणार, करणार 100%. काय काम आहे सांगा मला. वेळेने तुमच्याच कामासाठी मी बसलोय. भजन करता करता असा उभं कामा, भजन करता करता काम असा. तुकोबारायांचं भजन भरपूर होतं महाराज. इथं आपण ज्यांचं काही ना ऐकतोय आज आदरणीय आमचे गुरुवर्य अनंत बाबू महाराज, आमचे बापू एकदा जर भजनाला बसले ना, आम्ही ऐकू नये महाराज 8 तास उठत नव्हते. 8
तास बापू भजनावर उठत नव्हते महाराज. भजन निष्ठा एवढी पाहिजे महाराज. आज बापूंचं एवढं वय आहे पण आवाजात बघा तुम्ही काही ताकद आहे. हे फक्त कशाचं फळ म्हणजे फक्त ते भजन सेवेचं फळ आहे, दुसरं काय नाही. भजन सेवेचं फळ आहे ते. तसं तुकोबारायांनी भजनाला सुरुवात केली. तो करंजा या मावळ्या गावाचा एक शेतकरी आला. तुकोबारायांनी सांगितलं, तुकोबा एक काम करा, तुम्हाला मी अर्धा मन दाणे देतो. ज्वारी कंस महाग आलेली आहे आणि आता काही दिवसात काढणार आहे. परंतु एक अडचण आहे की इथं पक्षी येतात आणि त्या कंसावर बसतात आणि सगळी कंस घेऊन टाकतात. एक काम करा, तुम्ही जर इथं भजन करत बसले ना, भजन करत 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 एक काम करा बघा तुम्ही, हे पाखरं राखा म्हणे महाराज, पाखरं राखा. प्रसंग किती गोड आहे बघा, सांगतो काय काय लक्ष देऊ. इथं बसून तुम्ही पाखरे राखा असं सांगण्यात आलं. तुकोबाराय म्हणजे उद्यापासून हेच काम. आता दिन रजनी हा जिवंदा तुकोबारायने चालूच केला. हो काय तुकोबाराय कशी करते. तुकोबाराय पहाटे उठायचे, पहाटे उठून स्नान विधी आटवायचे, करंजा मावळ्या गावामध्ये यायचे आणि त्या शेतकऱ्याने जे शेत राखायला दिले ना महाराज, ते शेत राखायला बसायचे आणि शेत राखत ते बसायचे. का शेतकऱ्याने काम सांगितलंय आपल्याला आणि काम आपण अगदी सोपं पद्धतीने केलं पाहिजे. कामामध्ये कोणताही आळस नको. तुकोबाराय शेत राखणारा बसले. घडला प्रसंग असा आला की तुकोबाराय शेत राखायला बसले आणि दोदारी महाराज पाखरं तिथं आली. तुकोबारायांच्या भजनातच एवढी ताकद होती. पशु पक्षी तुकोबारायांपाशी येऊन काही पक्षी खांद्यावर बसायचे. घडला प्रसंग वैभवी बाबा ठिकाणी वर्णन करतात. एक वेळे ह्याच भंडारा डोंगरावरती तुकोबाराय रागाने तपश्चर्याला बसले, भजनाला बसले, पण पशु पक्षी काही जवळ येईना. तेव्हा तुकोबारायांनी देवाला विनंती केली, का हो पक्षाने तुम्ही माझ्यावर रागाला गेलात का. आता तो प्रसंग मला यामध्ये सांगायचा नाही आपल्याला. सरळ चिंतन चालू होतं म्हणजे करंजा मावळ्या गावाचं. तुकोबारायांनी तिथं भजनाला सुरुवात केली आणि महाराज सगळे पक्षी आले, कंसावर बसले आणि उलट तुकोबारायांनी आता ते पाखरं राखायचं काम तुकोबारायांनी दिले म्हणल्यावर पाखरं राखली पाहिजे की नाही. उलट तुकोबारायांनी त्या पक्षाला विनंती केली, या म्हणे या, किती निरागस जीव आहे म्हणे तुमचं, या काही या बाजूने बसा तुम्ही, सगळेच एका बाजूला बसू नका, काही इकडे बसा वाटून वाटून बसा. आणि ते पाखरे यायची महाराजांनी तिथे बसायची. त्या ज्वारीच्या कंसावर पाखरे बसायची, अगदी मनसोक्त खायची महाराज. तुकोबारायांनी आता दुपारचा वेळ झाला ना, सकाळी बसलेली पाखरं तुकोबारायांनी लगेच दुपारचा वेळ झाला की त्या पाखरांना उठवायचे. नाही म्हणे आता उठा, बास आता खाऊ नका म्हणे, पाणी पिऊन या म्हणे, जा पुन्हा येऊन बसा. काय करा, पाणी पिऊन या, पुन्हा बसा म्हणे खायला. पाखरं पुन्हा उडवायची महाराज. पाखरं पाणी पिऊन यायची. पाणी पिऊन आल्यानंतर तुकोबारायांनी पुन्हा सांगायचं की या बाजूला बसा, या बाजूला बसा. ते पाखरं तसेच बसून यायचे. आणि आता पाखरं पहिल्या दिवशी कमी आली महाराज, पण पाखराने काय केलं, दुसऱ्या दिवशी नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी, शेजारी पाजारी, मित्र मंडळी सगळे गोळा केले. सगळे गोळा केले आणि सगळे गोळा केलेले एकत्र आणले महाराज. सगळ्या वावरांमध्ये सगळे पाखरच महाराज, सगळीच पाखरं. अरे पाहता पाहता अंधार पडला की तुकोबारायांनी चालू केलं, काय करा, सगळ्या पाखरांना अंधार पडल्यानंतर तुकोबारायांनी उठवलं महाराज. काय करा म्हणे, उठा, चला म्हणे उठा, आता अंधार पडलाय, तुम्ही जावा म्हणे आपापल्या घरी, उद्या सगळे पुन्हा मागायला. अंधार पडल्यावर सगळी पाखरं तुकोबारायांनी उठवून लावली. प्रसंग असा घडला, काही दिवसांनी तो करंजा मावल्याचा शेतकरी परत आला आणि परत आल्यानंतर
त्याला धान्य बघितलं. आपल्या शेतामध्ये एकदा फिरून येऊ म्हटला आणि शेतामध्ये फिरून येऊ म्हणून तो येऊन बसला. पण अडचण अशी झाली महाराज, त्यानं आपल्या शेताकडे लक्ष दिलं तर बघितलं तर सगळी कंस महाराज पाकच रिकामी झाली होती. त्यांनी तुकाराम महाराजांना सांगितलं, का म्हणे तुम्हाला मी पाखरं राखण्याकरता बसवलं होतं ना? तुकाराम महाराज म्हणजे मी राखलीच ना. त्या शेतकऱ्याचा क्रोध अनावर झाला. तुकोबारांना नाही नाही ते तो बोलला. परमार्थाच्या नावानं स्वतंत्र वाटोळ झालं, परंतु प्रपंचाचं पण यांनी वाटोळ केलं. म्हणे असंच करत 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 घडतंय. म्हणे तुम्हाला काय सांगावं, माझं 2 खंड्या धान्य मला होणार होतं म्हण, आणि 2 खंड्या धान्य होणार तुमच्या नादी लागून काहीच झालं नाही म्हणे. आता तो शेतकरी ओरडू लागला. पुढे असा प्रसंग घडला. ओरडणारा शेतकरी तो काही मंत्रिमंडळाकडे गेला गावातल्या, आणि गावातल्या मंडळींकडे घेऊन तो त्या ठिकाणी तुकोबारांची तक्रार करायला बसला. तुकोबारांची तक्रार करायला चालू केली. यांना मी शब्द दिला होता, माझ्या रानामध्ये पाखरं राखा, तुम्हाला मी अर्धावाट दाणे देतो. पण यामध्ये 2 खंड्या धान्य होणार होतं. पण यांच्या नादी लागून मी काय केलं, यांना बसवलं. मी शहरामध्ये कामा करता गेलो आणि रिटर्न आल्यानंतर बघतोय तर पूर्ण रान, पूर्ण वावर पाखरांनी नाहीस केलं होतं. आता त्या धर्मवृंदाने विचारलं महाराजांना, त्या कमिटीने विचारलं, का हो म्हणे महाराज सांगताय ते खरंय का? आता तुकोबारायांचं काय हो? तुकोबाराय म्हटले, महाराज सगळं म्हणताय तुम्ही खरंय. तुकोबारायांनी सांगितलं, त्याने सांगतायत ते सगळं खरंय, त्यांचं काही चुकलं नाही. त्यांनी मला तुकाराम महाराजांना विचारलं, तुम्हाला मी पाखरं राखण्याकरता बसवलं? तुकोबाराय म्हटले, हो मान्य मला, तुम्ही सांगितलं होतं मला पाखरं राखा, मी पाखरं राखण्याचंच काम करायला लागलोय. मी काय केलं म्हणे? तुम्ही काय केलं? तो शेतकरी सांगू लागला, मी यांना पाखरं राखा म्हटलं, पण यांनी सगळे पाखरं त्या ज्वारीवर बसवली म्हणे. तुकोबाराय म्हटले, मी बसवले, ते सगळे येऊन थांबले, आणि आल्यानंतर त्यांचे राखण करणं काम माझं होतं. त्यांचं राखण करणं काम माझं होतं. मग ते कशा स्वरूपात राखण केलं? महाराजांनी सांगितलं. त्या सर्व कमिटीने विचारलं, कशा स्वरूपात महाराज राखण केलं? काही नाही म्हणे महाराज, सकाळी पाखरं यायची, एवढं निरागस जीव यायचा आणि धान्यावर बसायचा, त्यांची सगळी परिपूर्ण काळजी घेतली म्हणे. त्यांना 12 वाजले की सांगायचो काय, 12 वाजले आणि 12 वाजलेले आणि तुम्ही त्या ठिकाणी या. प्रत्येकाला सांगायचो म्हणे 12 वाजल्यानंतर, आणि तिथून उठून लावायचो म्हणे 12 वाजल्यानंतर. पुढे 12 वाजल्यावर पण उठून लावायचो. प्रत्येक क्षणाला मी त्यांना उठून लावत होतो म्हणे. संध्याकाळ झाली की संध्याकाळ झाल्यानंतर मी सांगत होतो काही, चला आता अंधार झालाय आणि अंधार झाल्यामुळं आता आपापल्या घरी जा म्हणे, तुम्ही चुपचाप दुसऱ्याच्याच घरामध्ये जाचाल म्हणे, तुम्ही चुपचाप जावा, अंधार झालाय. आणि तशा पद्धतीने ती निघायची. घडला प्रसंग असा महाराज, त्या शेतकऱ्यानं सांगितलं, काही म्हणे मला माझं धान्य मला परत पाहिजे, माझं ठरल्याप्रमाणे मला सगळं परत मिळालं पाहिजे. ते भले काही तुम्ही काही करा, सगळं मला मिळालं पाहिजे. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी विचारलं की नाही म्हणे, मग एक काम करा म्हणे, किती धान्य होत होतं सांगता येईल का? त्यांनी सांगितलं की माझ्या शेतामध्ये 2 खंड्या धान्य येत होतं. 2 खंड्या धान्य पिकत होतं. खरं पिकणार होतं 1च खंड्या महाराज. किती पिकणार होतं? 1 खंड्या. पण हिने सांगितलं की ती वाढवून 2 खंड्या. नाही म्हणे, एक काम करा, ते सगळं धान्य भरून द्या म्हणे, माझं भरून द्या, सगळं धान्य माझं भरून द्या. म्हटल्यानंतर महाराज
तुकोबाराय म्हटले ठीक आहे मला मान्य आहे. सगळ्या कमिटीनं सांगितलं तुकोबाराय हे धान्य तुम्हाला भरून घ्यावं लागेल, पण धान्य भरून देत असताना काम करावं लागेल. आधी धान्य तुम्हाला कसायला द्यायचं आणि मग त्याच्यातून तुम्ही ते धान्य भरून द्यायचं. त्यांचं 2 खंड्या आणि प्रसन्न सांगायला महाराज लक्ष देऊ नये का कराय दिलेला धान्य सगळी पंचकमिटी म्हणली चला पर्यंत आपण त्या धान्याकडे बघून येऊ. तुकोबारांनी सांगितलं सगळं मला मान्य आहे, तुम्ही म्हणसाल तेवढं मी 2 खंड्या भरून द्यायला तयार आहे तुमच्या. महाराजांनी सांगितलं चला बरं आता काय पर्याय निघतो का बघू. इथून सगळी पंचकमिटी त्यांच्या शेतामध्ये आली महाराज आणि शेतामध्ये आलेली पंचकमिटी लक्ष घालू लागली महाराज. आणि ज्यावेळेस ते सगळी पंचकमिटी आलेली आहे, तो शेतकरी आलेला आहे, तुकोबाराय सोबत आहे, सर्व कमिटी आलेली बघून त्यांनी शेतामध्ये दृष्टी टाकता बरोबर महाराज जगाचा जगनियंता त्या कंसाच्या स्वरूपामध्ये वावरत होता महाराज. अहो सगळे कंस रिकाम झालेले घनदाट भरून आलेले होते आणि ज्वारीचं पीक असं आनंदाने डोलत होतं. का डोलत होतं? जगाचा मालक त्या कंसाच्या स्वरूपामध्ये वावरला होता महाराज. रिकामे झालेले कंस सगळेच्या सगळे कंस भरलेले होते. आता कंस भरलेले बघून तुकोबारांना आनंद झाला महाराज. पण जेवढा तुकोबारांना आनंद झाला सांगू त्याच्या 10पट त्या शेतकऱ्याला आनंद झाला. त्याला तर थंडताप तिथंच चालू झाला. अहो काय दुपारी बघितलं काहीच नव्हतं आणि आता पंचकमिटी घेऊन येईपर्यंत सगळी कंस भरलेले आहेत, सगळी कंस भरलेले आहेत. आनंद चालू झाला आणि तो शेतकरी तुकोबारांच्या कानात जाऊन म्हणतो तुकोबाराय एक काम करा नाही आता मी जे दिलेला त्या पंचांनी दिलेला जो कागद आहे तो फाडून टाका नाही आता. नाही आता मला मान्य नाही म्हणे, मला काही तुमच्याकडून घ्यायचं नाही, माझं आहे असं शेत राहू द्या म्हणे, कसू दिसू नका म्हणे तुम्ही शेतात. लगेच महाराज पंत म्हटले इथं पंचमंडळी म्हणजे काय पैसे देऊन पास करणारे वाटले काय. आता काय झालं महाराज रक्षकच भक्षक होऊन राहिले महाराज. काय रक्षकच भक्षक झाल्यामुळे प्रॉब्लेम असा आला की न्याय निवाडी करणारे न्याय देवताच योग्य राहिली नाही. एक दृष्टांत सांगतो, उदाहरण सांगतो आणि पुन्हा माझ्या मूळ चिंतनाकडे येतो. लक्ष द्या. आपलं चिंतन चालू होतं की तिथं पंचकमिटी बसलेली आहे. असं आता वेळ कमी त्यामुळे मी त्या दृष्टांताकडे वळत नाही. ठरलं आणि तुकोबारांना सांगितलं ते सगळं दृश्य बघितलं. त्याला घाम फुटायला चालू झाली महाराज. एवढं धान्य दिसत होतं, एवढं धान्य दिसत होतं. शेवटी त्या पंचकमिटीने महाजी पंतांनी सांगितलं असं अजिबात होणार नाही, सगळं धान्य तुकोबारांना द्या आणि त्यातले 2 खंडीच यांना ठेवा म्हणून. त्यातले अर्धा मन धान्य तुकोबारांना देणार होता. किती मन? अर्धा मन धान्य देणार होता तो. शेवटी असा घडला प्रसंग. ते धान्य सगळं केलं महाराज. 2 खंड्या धान्य सांगितलं होतं, झालं धान्य 17 खंडे महाराज. 17 खंडे धान्य निर्माण झालं. अहो त्या धान्याच्या स्वरूपामध्ये जगाचा जगनियंता तिथं डोलू लागला. जगद्गुरु तुकाराम महाराज की काय ख्याती माझ्या तुकोबारायची महाराज. 17 खंडे धान्य झालं. आता 17 खंडे धान्य झालेलं काय केलं महाराज. तुकोबारांनी सांगितलं घेऊन जा म्हणे तुझं तुला धान्य त्या शेतकऱ्याला. पण पंचकमिटीनं सांगितलं न्याय निवाडा आम्ही चुकीचा करणार. किती खंडे धान्य होणार होतं? 2 खंडे म्हणणार ना, 2 खंडेच घेऊन जा. आगाव धान्य अजिबात न्यायचं नाही. कुणी सांगितलं? महाराज माझी विनंती आहे तुम्हाला, हा चालू असणारा उत्सव आहे आणि आपल्या तुकोबारायकरता म्हणून काहीतरी का असेल तुम्ही ह्या उत्सवाकरता सहकार्य करत चला. याच नाही तुकोबारायांच्या प्रत्येक कार्यात सहकार्याचा मोलाचा हात राहू द्या महाराज. येत्या आता हा 24 मार्चचा आपला इथला सप्ताह चालू आहे. आता हा सप्ताह 24 तारखेचा असाच उचलायचा आहे महाराज आपल्याला आणि असंच कामतीला मांडायचं आहे. तिथं जगद्गुरु तुकोबारायचं मोठं मंदिर चालू आहे आणि मंदिराची मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. तर ती तारीख पण 24च आहे महाराज. तिथली पण
तिथला पण उत्सव हा मे 24 मार्चचा उत्सव 24 मार्च ते 28 मार्च इथला पण आहे आणि तिकडचा पण उत्सव हा 24 एप्रिल ते 28 एप्रिलच आहे. सगळ्याला आमच्या आग्रहाचं आमंत्रण आहे. दादा आमंत्रण घेऊन बसले आणि जशी कथा येत आहे तसाच उत्सव तिथे आहे. मला तिथेही तुकाराम महाराज चरित्रच आहे आणि तिथेही चरित्र होणार आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, तुकोबरायांच्या सेवेसाठी कुठं का असेल हजर राहत चला. हाच उत्सव तिकडे मांडायचा आहे. सगळ्यांनी त्याही सेवेला हजर राहायचं आहे. कारण की तुकोबरायांची सेवा करणाऱ्याला देव काही कमी करत नाही. महाराज तुकोबरायांसाठी 1 रुपया खर्चला ना तुकोबराय, अहो तुम्ही एका हाताने दिले की बाबा महाराज त्या बाबाला 1000 हात आहेत. तुम्ही ज्या एका हाताने दिलं की त्या बाबाला 1000 हात आहेत. म्हणून माझी विनंती आहे, चालू असणाऱ्या सोहळ्याला आपल्याला जास्तीत जास्त जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करावं अशी विनंती आहे. माझ्या तुकोबरायासाठी सहकार्य करायला द्या शिकावा. खरं सांगू, जगाचा मालक जर सहकार्य करत होता तर तुम्ही आम्ही जर का करू नये महाराज आमच्या तुकोबरायासाठी. चला आपला विषय चालू होता. त्या पंच कमिटीने सांगितलं न्याय निवड आम्ही चुकीचा होऊ देणार नाही, योग्यच न्याय निवड आम्ही करणार. त्याचं कारण काय? आता काय करा म्हणे तुकाराम महाराज म्हणे हे 2 खंडे त्याला द्या. कुणाला? त्या शेतकऱ्याला. आणि उरलेले जे धान्य ना ते धान्य सगळे माघारी द्या म्हणे, तुकोबरायांना देऊन टाका म्हणे. आता त्या कमिटीने तुकाराम महाराजांना सांगितलं पण तुकोबरायांनी काय म्हटले माहितीये का? फक्त 2च तास बसलो, फक्त धान्य घेतो म्हटलं तर ही फजिती झाली आहे. सगळं घेतलं तर देव मला माफ करणार नाही म्हणे, मला नको हे धान्य घेऊन जावं म्हणे तुम्ही. आता म्हणणारे तुकोबराय होते महाराज. तसं तुकोबरायाने ते धान्य सगळं घेतलं नाही, त्याच्यात त्याला देऊन टाकलं. पंच कमिटीने सांगितलं हे धान्य आम्ही त्याला देणार नाही. पंच कमिटीनं महाजी पंतांकडे ते धान्य सोपवलं आणि महाजी पंतांकडे धान्य सोपवलं. पुढं असं काम झालं माझं, पुढं महाराज पुढं असं काम झालं. काही वेळ गेला आणि काही वेळानं देवाचं देऊळ थोडस मुडखळीला आलं आणि देवाचं देऊळ मोडखळीला आलं. भगवान परमात्माचं मंदिर मोडखळीला आलं. कोणतं मंदिर माहित आहे? विश्वंभर बाबा. पहिल्या दिवशी जे आपण चरित्रामध्ये जे चरित्र ऐकलं, कोणतं? विश्वंभर बाबांना भगवंताचा साक्षात्कार झाला. भगवंत ज्या देहू गावामध्ये प्रकट झाले, त्या या 2 मूर्त्या स्वतः पांडुरंग परमात्मा जिथं स्वतः आले ना, ते मंदिर देहू गावचं आपण जे परवा मंदिराला गेलतो ना महाराज, कुठं येताना आपण ज्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं होतं ना, ते मंदिर पूर्वी विश्वंभर बाबांनी बांधलं. त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबराय त्या मंदिराचं काम केले आणि असं घडलं. देवाचे देऊळ होती जे भंगले. महाराज म्हणतात देवाचं भंग पावलेलं म्हणजे मोडकळीस आलेलं जे मंदिर होतं ना, ते तुकोबरायांनी असं ठरवलं की ते मंदिर आपलं बांधून करायचं. ते मंदिर बांधायचं, मंदिर बांधून करायचं ठरवलं. आणि मंदिर बांधायचं म्हटल्यावर पैसा पाहिजे ना महाराज, पैसा अपेक्षित आहे की नाही? पण आता तुकोबराय म्हटल्यावर पैसा तुकोबरायांकडे नव्हता. पैसा दुष्काळ होऊन झाला. तुकोबरायांनी स्वतःच्या हाताने ते मंदिराचं बांधकाम चालू केलं. स्वतः थोड्या पाठी टिकाव सगळं घेतलं, पार घेतली आणि तुकोबराय स्वतः कामाला लागले. महाराज स्वतः कामाला लागले आणि हे देवाला काही सहन झालं नाही. महाराज आखं गाव बसले. माझे तुकाराम महाराज एकटे आवडत आहेत. आख्या गावाच्या स्वप्नामध्ये भगवान परमात्मा गेले, महाजी पंतांच्या स्वप्नामध्ये गेले. त्यांना सांगितलं माझे तुकोबराय एकटे आवडतात तर तुम्ही सगळे निवांत बसताय, एकालाही सोडणार नाही. सगळे जण जावा तुकोबरायांच्या तुकाराम महाराजांना आपू लागा, तुकोबरायांच्या मागे सहकार्य करायला उभा राहा. अख्खं गाव आलं मला सहकार्याला. कोणी भिंत खातू लागलं, कोणी काही सहकार्य करू लागलं आणि करता करता सहकार्य करू लागलं. पण सगळ्या गोष्टी त्यात न झाल्या. परंतु आता अडचण अशी आली की मंदिर उभारायचं त्याला पैसा कोण नाही. देवाने महाजी पंतांना स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं काय करा म्हणे, जे 20 खंड्या धान्य शिल्लक आहे
जे 17 खंड्या धान्य झालेलं आहे त्यातलं 2 खंड्या धान्य त्याला दिलेलं आहे. त्या शेतकऱ्याला उरलेले 15 खंड्याचे धान्य आहे ना, ते धान्य गोळा करा म्हणे. ते धान्य विका आणि विकलेल्या आलेल्या पैशातून, विकून आलेल्या पैशातून काय करा म्हणे, तुकोबारायांच्या मंदिराच्या कामाला ते पैसा लावा म्हणे. माझी एक विनंती आहे महाराज, आज देहू गावामध्ये जर तुम्ही गेला आणि देहू गावामध्ये जे भगवान परमात्म्याचं मंदिर आहे ना महाराज, अहो जगाच्या मालकाने त्या निर्माण केलेल्या धान्यातून आलेल्या पैशातून बांधलेलं मंदिर आहे महाराज. ते सामान्य भूमी नाही. आपण भाग्यवान आहोत त्या मातीला आणि त्या देवाच्या, त्या भगवान परमात्म्याचं आपलं दर्शन झाले महाराज. जगाच्या मालकाने पैशाने निर्माण केलेल्या धान्यातून ते मंदिर उभं राहिले महाराज. पुढचा मार्ग असा झाला, ते धान्य उभं राहायला लागलं. माझी सर्वांना विनंती आहे महाराज, तुकोबारायांच्या मंदिराला सहकार्य करत चला. कामती गावामध्ये असंच कामतीच्या त्या माळा रानावर एक दादानी बाग फुललेले संस्थेच्या स्वरूपामध्ये महाराज. तिथं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं एक अधिष्ठान व्हायला लागले आणि अधिष्ठान त्या ठिकाणी व्हायला लागले महाराज. आपण जेवढ्यांना सहकार्य करण्याची इच्छा आहे सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. पुंडलिकावरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव. आताच आपल्या या चालू असणाऱ्या उत्सवाकरिता आपण भाग्यवान आहे महाराज. दररोज एक संस्थान येते. पहिल्या दिवशी अरुण संस्थान आपल्याला भेटायला आलं, दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज संस्थान आलं. तुकाराम महाराजांचे 11वे वंशज हरिभक्त प्रशांत महाराज देवकर यांचा आत्मा झाले. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा.